निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आयोजित सभेत महाराष्ट्राच्या जळणघळणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे तसेच भारत देशाच्या राजकारणात वस्ताद म्हणून परिचित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा पार पडली। यावेळी मार्गदर्शन करताना शरदचंद्रजी पवार साहेब यांनी म्हटलं की आष्टी मतदारसंघ हा मागासलेला असून येथील पुढाऱ्यांना विविध विकास कामे करता आली नाहीत। या मतदारसंघात रस्ते, पाणी, सिंचन, शेती, आरोग्य, रोजगार इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवता आले नाहीत। तुमचे सर्व प्रश्नांची जाण असणारे मेहबूब शेख हे सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमी हाकेला धावून येत सर्वांना न्याय मिळवून देणारे आहेत। त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतली असून मेहबूब शेख यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे। मेहबूब शेख यांना विधानसभेत पाठवा, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांनी शनिवारी आष्टी येथे झालेल्या विराट जनसमुदायासमोर केलाय। यावेळी मेहबूब शेख तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भाषणे करत जोरदार टीका केली। यावेळी व्यासपीठावर खासदार बजरंग सोनवणे, महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख, रामकृष्ण बांगर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर साप्ते, प्रभाकर देशमुख, डॉक्टर महेश थोरवे, शिवभूषण जाधव, गुलाबराव घुमरे, आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे, बापूसाहेब डोके, डॉक्टर शिवाजी राऊत, मिलिंद आव्हाड, डॉक्टर नदीम शेख, ॲडव्होकेट रिजवान शेख, राहुल काकडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। 2 तासांनी सभेला उशीर होऊनही महिला तसेच शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे नागरिक सभे ठिकाणी बसून होते। आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठी पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत तसेच सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांना पक्षात प्रवेश देऊन मेहबूब शेख यांच्या पाठीमागे वज्रमूठ बांधून विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे सध्या मतदारसंघात चर्चा होत आहेत। पैसे देणारं नगदी पीक हे ऊस आहे। त्या ऊसाच्या माध्यमातून 3032 रुपये भाव हा कारखाने देतात। आज मला सगळ्यांना विचारायचंय, आपल्या आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही मतदारसंघात एक तरी कारखाना चालू अवस्थेत आहे का? मग मला प्रश्न पडतो की काही लोक 21 वर्ष आमदार राहिले, काही लोक 20 वर्ष आमदार राहिले। मग तुम्ही आमदारकीच्या माध्यमातून नेमकं काय केलं? आमदारकी ही फक्त काय टक्केवारी खाण्यासाठी असते का? आमदारकी ही लोकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी असते का? आमदारकी ही देवस्थानच्या जमिनी खाण्यासाठी असते का? आमदारकी ही दहशत दादागिरी करण्यासाठी असते का? आमदारकी ही गुंडगिरी करण्यासाठी आहे का? आमदारकी बोगस बिलं उचलण्यासाठी आहे का? आमदारकी पंचायत समितीच्या विहिरीत पैसे खाण्यासाठी आहे का? तर नाही हो, आमदारकी याच्यासाठी नाहीये। आमदारकी ही आपल्या माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आहे। मी आपल्याला सगळ्याला साहेबांच्या समोर सांगतो की साहेब, उद्या महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या नेतृत्वाखाली येणारच आहे, पण या मतदारसंघाच्या जनतेच्या आशीर्वादानं मी विधानसभेत त्या ठिकाणी तुमच्यामुळे मला लोक निवडून देतील। मी ज्या वेळेला निवडून जाईल त्यावेळेला आपण बाकी काही नाही केलं तरी माझे 2 कामं आपल्याला करावं लागतील। एक, या मतदारसंघात तिन्ही तालुक्यात जिथं योग्य ठिकाण असेल तिथं आमच्या कमीत कमी 20,000 युवकाच्या हाताला काम मिळेल अशी MIDC आपण करून दाखवू। कारण आज इथं MIDC नसल्यामुळं आमच्या भागातला युवक हा पुणे, मुंबई, चाकण, शिक्रापूर त्या भागात जातोय पोटा पाण्यासाठी। त्याची इच्छा नाही गावाला सोडून जायची। त्याचं अर्ध लक्ष तिथं कामात आहे आणि अर्ध लक्ष इथं आई वडील वयस्कर आहेत, त्यांनी गोळ्या औषधं घेतले का नाही, त्यांची तब्येत कशी आहे याच्याकडे। जर त्याला या भागात काम मिळालं तर आमचा तो युवक आई वडिलाची सेवा करील, शेतीचं काम बघून आपलं काम करील। साहेब, आपण शब्द टाका, आपल्या शेजारीच बसलेले आहेत बजरंग बाप्पा, ते पण हे आमचं काम करू शकतात। पण साहेब, आपल्याला शब्द टाकावा लागेल की या मतदारसंघात एक चांगला कारखानदार आमच्याकडे पाठवून तो पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आमच्या शेतकऱ्याच्या देखील ऊसाला भाव मिळवून देईल। आपल्याला कारखाना एक विषय मार्गी लावावा लागेल। आज अनेक प्रश्न आहेत या तालुक्यात। आम्ही ज्या वेळेला सगळ्या वाड्या वस्त्यावर जातोय तर ह्या आष्टी तालुक्याची तर परिस्थिती अशी झाली, ह्या लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय। मी एक तांड्यावर गेलो, मी नाव सांगणार नाही त्या तांड्याचं, नाहीतर हे लगेच आता भाषण लाईव्ह बघत असतील की लगेच 2-4 जण तिकडे पाठवतील आणि व्हिडिओ करून आणतील। सध्या प्रवेश कुणी केला की लगेच त्याला फोन चालू आहे।
पण साहेब एक तांड्यावर गेलो, त्या तांड्यावरच्या आमच्या माईमाऊलींनी सांगितलं की 50 वर्ष झाले आमच्या भागामध्ये नारळ फोडून जातात लोक, आम्हाला पाणी मिळत नाही, जल जीवन योजना झाली। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे तुमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व, मनातली उमेदवारी आदरणीय महबूबाई शेख यांच्या प्रचारार्थ आज व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या विराट सभेला संबोधित करण्यासाठी मी आलो असताना मला दिसत असणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सर्वजण ही विराट सभा या उभ्या महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला दाखवण्यासाठी आलेले सर्व मीडियाचे प्रतिनिधी, आज आष्टीत येण्यासाठी या सभेला जवळपास 2 तास उशीर झाला, त्याबद्दल जिल्ह्याचा प्रमुख खासदार म्हणून मी तुमची सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो। कळकळीची विनंती करायची की तुम्ही महबूबाई शेखला मतदान करायचंय आणि त्याला विधानसभेत पाठवायचंय। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं या तालुक्यावर, या विधानसभा मतदारसंघावर, बीड जिल्ह्यावर जसा प्रेम आहे तसाच प्रेम आहे। आदरणीय साहेब प्रत्येक वेळेस म्हणत असतात की हा तालुका दुष्काळी तालुका आहे, या तालुक्यातले जनता माझ्यावर खूप प्रचंड प्रेम करते। पाटोदा तालुका आणि आष्टी तालुका, शिरूर तालुका या मतदारसंघातल्या लोकांविषयी बोलताना आदरणीय साहेबांच्या मनात आधार आहे आणि साहेबांनी सुद्धा एक सच्चा कार्यकर्ता जो पार्टीच्या प्रत्येक वेळेस जिथं काही पार्टीवर वेळ आली त्या पार्टीला साथ देण्यासाठी ढाल म्हणून उभारला, अशा महबूबाईला इथं उमेदवारी दिली। खरोखरच साहेब तुम्ही निष्ठावंताला आणि सच्च्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याच्यामुळेच हा एवढा मोठा जनसमुदाय 2 तासाचा उशीर झाला तरी थांबलेला आहे। या सर्व जनसमुदायाला माझी विनंती आहे, माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आमच्याकडे कुणी आमदार नव्हता, खासदार नव्हता, आमच्याकडे फक्त सर्वसाधारण कार्यकर्ते होते। साहेब या काळामध्ये सुद्धा आदरणीय अण्णासाहेब चौधरी असतील, परमेश्वर काका असतील, अमोल तरटे असतील, सुनील नाथ असेल, विजय अण्णा असतील, आमचे डॉक्टर असतील, सर्व जी टीम इथं दिसती, डोके साहेब असतील, या सर्व टीमनं अगदी जीवाचं रान करून माझ्या वेळेस आणि या माझ्या सर्व मतदारांनी नावं घ्यायचे 5-50 राहिले, गुलाबभाऊच राहतेच पुरा, हे सर्व टीम ज्यांचे नावं घ्यायचे राहतात असे सर्वजण सर्वांनी अगदी ताकदीनं माझ्यासोबत राहून तुम्ही मला निवडून दिलं, त्याचीच पुनरावृत्ती तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा या लोकांवर माझी हात जोडून विनंती, राम खाडे असतील यांनी सर्वांनी अगदी रान करून आपल्याला यावेळेस महबूबाईला सुद्धा निवडून आणायचंय। आणि मी सर्व ज्या उमेदवारांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितली होती त्या सर्वांनी फॉर्म काढले आणि आदरणीय महबूबाच्या मागे राहायचं अगदी तन मन धनानं ठरवलं आणि ते सर्वजण मागे आहेत। आताच्या काळात बघा लोकसभेची परिस्थिती आणखी वेगळी होती, यावेळेस धनगर समाजाचे नेते आदरणीय शिवाजी राऊत आपल्या सोबत आलेत, आताच बांगर साहेबांनी प्रवेश केला, बांगर साहेब आहेत, मातंग समाजाचे आमचे नेते आदरणीय ते पण आपल्या सोबत आलेले आहेत, विविध समाजाचे, विविध घटकाचे, सर्व समाजाचे लोक आता बरोबर आहेत। अख्खा ओबीसी मराठा वाद कुणी लावायचा प्रयत्न केला तरी असा होणार नाही। कुणाला वाटतं मी ओबीसीवर निवडून येतो, कुणाला वाटतं मी दादागिरीवर निवडून येतो, कुणाला वाटतं मी फसवेगिरीवर निवडून येतो, पण ही मायबाप जनता तुम्हाला कुठेही माफ करणार नाही। साहेब देशात महायुती, राज्यात महायुती, इथं मात्र युतीत बिघाड, 2-2 उमेदवार आहेत, मग हे कशासाठी उभारलेत? कुणी कुणाला निवडून आणण्यासाठी उभारले का कुणी कुणाला पाडायसाठी उभारले माहित नाही, पण या सर्वांचा फायदा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी होणार आहे आणि आपला उमेदवार नक्कीच निवडून येणार आहे। मला भरपूर काय बोलायचंय, पुढच्या सभेत आणखी कुठं बोलल, वेळ आल्यावर सांगेन। महबूबाईंनी बरेच सांगितले, माझे बरेच मुद्दे राहिलेत। शेतकऱ्यासाठी या सरकारनं काय केलं तर काहीच नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धार्जिन सरकार नाही। आपल्या इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, ऊसाला भाव नाही, शेतकऱ्याला हमी भाव देतो म्हणून आता सोयाबीनचं सांगितलं, पण कुठेही एखादं केंद्र सुरू नाही। या सर्व गोष्टीचा रोष शेतकऱ्यांच्या मनात आहे। शेतकऱ्याला धार्जिन असणारं सरकार नाही, युवकांना धार्जिन असणारं सरकार नाही। या सरकारचं फक्त एक जुमलेबाजी करणं एक काम आहे। या सरकारने आपल्याला काहीच दिलेलं नाही, त्याच्यामुळे हे सरकार घरी पाठवायचं काम आदरणीय पवार साहेब करणार आहेत। तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला इथल्या सत्ताधाऱ्यांना घरी पाठवायचं काम तुम्ही सर्वांनी करायचं आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या मागे इथला बीड जिल्ह्यातला हा एक आमदार आपल्याला उभा करायचा आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आताच महबूबाईंनी सांगितलं MIDC, आदरणीय साहेब
बऱ्याच दिवसापासून पाण्याचं राजकारण आमच्या जिल्ह्यात चालतंय, पण पाण्याचं सुद्धा टेंडर सांगितलं तसं महबूबाईंनी सांगितलं. आणि मी पण तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो, या विधानसभा मतदारसंघात MIDC आणण्यासाठी महबूबाई सोबत खासदार म्हणून मी सुद्धा राहणार आहे. आमच्या फाटीवर साहेब सुद्धा राहणार आहेत. एवढंच नाही तर या विधानसभा मतदारसंघात जिम्मेदारीने सांगतो, साहेबाच्या आशीर्वादाने एक नवीन साखर कारखाना उभा करू असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो. पाणी साहेब देतील, कारखाना आपण सर्वजण उभा करू आणि या ऊसाचा सुद्धा प्रश्न राहणार नाही. माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला पाहिजे, माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. राजकारणात पद कशाला असतात तर काम करण्यासाठी असतात, कुणाचं आडवा आणि जिरवा करण्यासाठी नाहीये. आपल्याला जर काम करायचं असेल तर काम करताना तुम्ही काय विकास केला हे सुद्धा लोकांना सांगावं लागेल. लोकांवर गुन्हे दाखल करणे, जिल्ह्यात काय काय चाललंय, कोण कुठून कारभार चालतंय. आष्टी मतदारसंघावर सुद्धा काम करतात परळीहून. अरे तुम्ही काय चाललंय, तुम्ही आमदार म्हणून राहिलात कशाला, तुम्ही राजीनामा फेकला पाहिजे होता. तुमचा आमदार म्हणून सुद्धा काही चाललं नाही. परळीचा एक बसतो तिकडे आणि ते इथं काम चालवतो. जिल्ह्यामध्ये कुठेही दहशत निर्माण करायचं काम केलं जातंय, तर तुम्ही ही दहशत मोडून काढायचं काम जर करायचं असेल तर तुम्ही सर्वांनी ताकदीनं महबूबाईला निवडून आणलं पाहिजे. आणि आदरणीय साहेबाच्या मागं एक सच्ची ताकद उभी केली पाहिजे. मी एकच सांगणार, शेवटचं वाक्य मराठीमध्ये एक म्हण आहे, एका दगडात 2 पक्षी मारा. पण तुम्हाला सर्वांना विनंती करतो, एका दगडात 3 पक्षी मारा आणि आदरणीय महबूबाईला एकदा निवडून द्या अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. महबूबाईचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी महबूबाईला निवडून द्यायचंय ही कळकळीची विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. या निष्ठेनं काम करणाऱ्या नेतृत्वाची जी परंपरा या साधिकच आहे ते महबूब शेख आणि त्यांचे सहकारी चालवतील मला विश्वास आहे. मी काय अधिक बोलण्याचा सचिव वेळ घेऊ इच्छित आहे. आणखी एक सभा मला असता वीज आहे, पण 2-3 गोष्टी आहेत. या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर तुम्ही 2 गोष्टीची मागणी या ठिकाणी केली. तुम्ही MIDCची मागणी केली. MIDCच्या बरोबर अन्य काही गोष्टी विशेषतः साखर कारखान्यासंबंधीची ही मागणी या ठिकाणी केली. पण माझ्या मतेपेक्षा अधिक लक्ष द्यायची गरज आहे की या नशा मार्गानं पाणी कसं आणता येईल, पाण्याचा रस्ता कसा सोडवता येईल आणि पाण्याचं दुखणं शोधायला आपण यशस्वी झालो तर माझी खात्री आहे की साखर कारखाना असो आणि विकत घ्यायचा प्रश्न असो या तालुक्याचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आज एक विशिष्ट परिस्थितीवर या तालुक्याच्या या मतदारसंघाची तरुण पिढी कधी मला रांजणगावला भेटते MIDCमध्ये, कधी पुण्याच्या पिंपरी चिंचवड या भागात भेटते. जिथे जिथे उद्योग केंद्र आहेत त्या ठिकाणी कष्ट करण्याच्यासाठी इतकी तरुण पिढी जाते, घाम घालते आणि आपल्या प्रभांचे चालवते. आता वेळ ही आली की किती वेळ दुसऱ्या ठिकाणी जायचं. आपल्याला स्थानिक पातळीवर आपले प्रश्न सोडवले पाहिजेत आणि ते सोडवायचे असतील तर MIDCची निर्मिती या भागात करणं त्याला दुसरा पर्याय नाही आहे. आजच्या भाषणामध्ये महबूबने सांगितलं की या 2 गोष्टी करण्यासाठी माझा प्रयत्न नाही हे त्यांनी सांगितलं. मी तुम्हाला एवढं सांगतो की महबूब आणि त्यांचे सहकारी यासाठी कसं करतील, पण त्यांच्या पाठीमागं तुमच्या सह्याद्रीसारखं उभं राहण्याची गरज आहे. प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी आणि ही जबाबदारी मी स्वतः घेईन आणि पूर्ण ताकदीने त्यांच्या हातीची वेळ आहे. आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष, मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली. आपण काही बदल करायचा प्रयत्न केला,
होईना फलनांना आपला यश आलेलं आहे. तर मला तुम्हा लोकांना धन्यवाद देते की लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लज्जा नसताना मोठ्या मतांनी विजयी केलं आणि आज दिल्लीच्या लोक. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.